संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस। संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस। शक्तीपीठ महामार्गाच्या बदललेल्या आराखड्यावरून जयंत पाटील यांचा सरकारवर निशाणा, कामेरीत नकाशासह दाखवला अन्याय। नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गाच्या बदललेल्या मार्गावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट प्रदेश अध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार प्रहार केला। वाळवा तालुक्यातील कामेरी येथे आयोजित जाहीर सभेत त्यांनी या महामार्गाचा जुना आणि नवा आराखडा लोकांसमोर मांडत सरकारवर राजकीय फायद्यासाठी नकाशा बदलल्याचा गंभीर आरोप केला। रात्रीच्या वेळी झालेल्या या लक्षवेधी सभेत जयंत पाटील यांनी तंत्रज्ञानाचा वापर करत मोठ्या स्क्रीनवर शक्तीपीठ अलाइनमेंट मॅप प्रसिद्ध केला। हातामध्ये काठी घेऊन त्यांनी नकाशातील तांत्रिक बारकावे ग्रामस्थांना समजावून सांगितले। मूळ आराखडा तांत्रिकदृष्ट्या अधिक योग्य आणि लोकांच्या सोयीचा असताना राजकीय दबावापोटी यात बदल करून शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींवर घाला घातला जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले। महामार्गाचा मार्ग बदलल्यामुळे अनेक गावे विस्थापित होणार असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली। हा प्रकल्प रेटण्यासाठी शेतकऱ्यांचा बळी दिला जात आहे। जर हा नवा मार्ग अन्यायकारक असेल तर आम्ही तो कदापिही सहन करणार नाही आणि त्या विरोधात मोठा लढा उभारू, असा इशारा जयंत पाटील यांनी यावेळी दिला। महामार्ग आपल्या शेतातून जाणार की गावातून या विवंचनेत असलेल्या ग्रामस्थांना या सविस्तर माहितीमुळे वस्तुस्थिती समजली असून या भागात आता महामार्गाविरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे। या सभेमुळे शक्तीपीठ महामार्गाचा वाद आगामी काळात अधिक चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत। आणि रस्ता झाल्यावर विकास होतो हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे, पण जमिनीवरून जाणारा रस्ता 3 मजले उंच फिलिंग करून वरनं गेलेला रस्ता या ग्रामपंचायतीच्या इमारतीच्या जर अजून वर त्याची उंची असेल आणि तुम्ही वरनं जाणाऱ्या गाड्यांचा आवाजही तुम्हाला येणार। पूर्वी रस्त्याच्या बाजूनं दुकान टाकलं, टपरी टाकलं, 4 पैसे मिळवायला यायचे, पण आता हे सगळे एक्सप्रेस रस्ते आहेत। मुंबईहून पुण्याला जाताना मध्ये आधी कुठे गाडी थांबवता येत नाही, तशी इकडच्या बाजूने निघालेली गाडी कोल्हापूर जिल्ह्यातच कुठेतरी एखाद्या वेळी थांबेल। कामेरीचा प्रॉब्लेम त्याच्यापेक्षा बिकट आहे, कारण इथं 2 रस्त्यावरून एकमेकाच्या वर जाण्याची व्यवस्था करणारे मगाशी दाखवले तसे फ्लोअर शेप 4 फ्लोअर शेप राऊंड येणार आहेत हे असे, आणि त्यामुळे संकट मोठे आहे। ज्याची जमीन जाणार आहे त्याला 50 लाख, 60 लाख, 80 लाख, 1000 कोटी कसं जमीन कसं मिळेल मला नक्की माहित नाही काय मिळणार आहे।